विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दिसते थंबनेल मध्ये यशाच्या शिखराकडचा तुमचा प्रवास, पण मी तुम्हाला सांगतो सॅक्रिफाईस शिवाय ते पॉसिबल नाहीये. त्याग हा करावाच लागेल. मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलशी इतके छान विद्यार्थी जोडले गेलेत गेल्या 7 वर्षापासून, म्हणे 7 वर्षापासून, की तुमचा जो सपोर्ट मिळतोय, हा जो व्हिडिओ बनवतोय ना, त्याच्या मागचं कारण हे कॉमेंट आहे. आपण शांतपणे कॉमेंट वाचूया बरं का. पहिली गोष्ट, अद्वैत. अद्वैतचे मी मनापासून आभार मानतोय, की मला इतका आनंद होतोय ना, की आजच्या काळात अशी मुलं आहेत या लेव्हलचा विचार करणारे. मग त्याचं मत आहे, थोडंसं ऐकून घ्या. माय सजेशन टू ऑल ज्युनियर्स. मला हेच तर पाहिजे. मला अशी मुलं हवी आहेत, की जे आपल्या नंतरच्या जनरेशनला, ज्युनियर्सना योग्य सल्ला देतील. हां, योग्य सल्ला. काय सल्ला दिलाय त्यांना? हू आर करंटली इन 12th. इट डझंट मॅटर हाऊ स्मार्ट यू ऑर डम. म्हणजे तुम्ही किती हुशार आहे, किती बुद्धू आहे, याला काही मतलब नसतंय. कोणीही बुद्धू नाहीये, कोणी हुशार नाहीये. सगळे एका लेव्हलची मुलं आहेत. होय. द थिंग इज सॅक्रिफाईस. हां. तुम्ही स्वतःला किती डिसिप्लिन मध्ये ठेवताय. त्याग कुठल्या गोष्टीचा करायचा आहे? मी तुम्हाला सांगतो ना, काय केलं जातं रे? ओके, संडे. जस्ट मी सांगतो, एक्झाम्पल घेऊया कालचंच म्हणूया आपण. संडे म्हणूया आपण हां. मग मी एका मुलाला बघितलं हॉस्टेलमधला. ओके, आज रविवार आहे. निवांत, निवांत. ओके, निवांत राहायचंय, एन्जॉय करायचंय. मग असा आहे का, की आज रविवार म्हणजे मी पुस्तकाला हातच नाही लावणार? हा काय प्रकार आहे? अभ्यास तर केला पाहिजे ना. मग मी काय म्हणतो माहितीये का, थोडा वेळ काढला पाहिजे ना. पण आपलं मन या गोष्टीला तयार नसतंय. आपलं मन आपल्याला नेहमी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतं. नाही की वेळ अजून, आता तर सुरुवात झालेली आहे, करू की अभ्यास. मग यामुळंच रिझल्ट काही ठराविकच मुलांचा लागतो, जे डिसिप्लिन असतात, जे आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करतात ते. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जिमला जात असाल, तर तुम्हाला माहितीच आहे, जे चवीला चांगलं वाटतं ना, ते कुठलंच आरोग्याला चांगलं नसतं. मग घ्या वडापाव घ्या, पिझ्झा घ्या, बर्गर घ्या, चीज केक घ्या, हे घ्या, ते घ्या, सगळं हे मस्त वाटतं ना. ओके, चायनीज विचारूच नका. आणि हॉटेलमधलं खाणं सगळं भारी वाटतं. त्यातली एकही गोष्ट आरोग्याला चांगली आहे का? नाहीये. अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच आहे. ओके, तुम्हाला जे Instagram ह्या जो वेळ चाललाय ना, फ्री फायर, पबजी, कुठेतरी त्या गोष्टीचा त्याग करा रे. हां, तुम्ही म्हणत असाल, "नाही सर, थोडा वेळ." अरे थोडा वेळ सुद्धा नको आहे. कुठलीही चुकीची गोष्ट थोड्या वेळसाठी सुद्धा नको आहे. हे गेमिंग, Instagram, ॲडिक्टेड झालेत मुलं हो. मी तुमच्या जनरेशनवर चिडत नाहीये. मध्ये एका मुलाने इतके खराब कमेंट केले होते ना, की हा शिक्षक म्हणजे आपल्या विरोधातला आहे. बॉईज, गॉईज काय-काय टाइप केलं होतं लक्षात घ्या, की हे जनरेशन झेडच्या अपोझिट असणारा हा शिक्षक आहे. एकेरी भाषा. मी तुमच्या अपोझिट नाहीये रे. मी तुम्हाला चांगले सल्ले देतोय. बरं, अजून कमेंट वाचायचे राहिले. युअर सॅक्रिफाईस फॉर द स्टडी विल डिसाईड युअर स्कोर. हां. स्टडी, अभ्यासासाठी त्याग केला पाहिजे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ते. मी तुम्हाला सांगतो, स्पोर्ट्स पर्सन असेल तर माझा फुल सपोर्ट असतो. माझ्याकडे बॉक्सिंग मधले होते, बॅडमिंटन मधले आहेत, क्रिकेट मध्ये 10th ला होते. मी त्यांच्या सांगायचो की स्टडी नाही करतोय, स्पोर्ट्स नाही बंद करायचं, ते चालू ठेवायचं. आणि मी तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय. यावर्षी सुद्धा सीईटीला माझ्या स्पोर्ट्सच्या स्टुडंटने असला स्कोर केलाय ना, बोर्डला तर 90 प्लस आहेतच मॅथ्स मध्ये, आणि सीईटीला सुद्धा अशी आहेत की 95 प्लस. नॅशनल्स खेळून आलेली मुलं आहेत. ओके, पण त्यांनी त्याग केलाय स्पोर्ट्ससाठी. मी तुम्हाला सांगतो, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, अरे त्यांचा डाएट जर बघितला ना तुम्ही, आता हे जे जिम मधले तुम्हाला बॉडी बिल्डर्स वगैरे दिसतात ना, त्यांचं डाएट झेपणार नाही आपल्याला, लक्षात घ्या. एक्स्ट्रॉर्डनरी डाएट असतो. बट इफ यू सॅक्रिफाईस युअर सोशल मीडिया, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडिया, फोन, गेम्स, नाईट आउट विथ फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टी आयुष्यभरासाठी नाही करायचं रे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देता आला पाहिजे आपल्याला. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देता आला पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला देता आला पाहिजे. बरं, अभ्यास म्हणजे काय? एकच, रोजचा अभ्यास रोज करा रे बास. हा नियम लावायला जमतंय का बघा. याची सुरुवात ना मी 11th स्टँडर्ड पासून करतोय. म्हणजे काय, की एक सेशन, 2 दिवसातून 3 लेक्चर्स असतात माझ्याकडे ऑफलाईनला. पण 2 लेक्चर झालंच की बास. तिसरं लेक्चर हे स्टडीसाठी ठेवायचं. सवय लावायची, की पहिल्या 2 लेक्चरमध्ये झालं ना, स्टडी करा. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर फार्मसी, नर्सिंग कुठेही जावा, एम-बी-बी-एसला जावा, कुठेही जावा. तुम्हाला तिथं अभ्यासच करायचा आहे अजून. अजून तुम्ही सीईटीत यश मिळवलं याचा अर्थ सगळं संपलं असं नाहीये. जस्ट 11th मधून 12th मध्ये गेलाय चांगल्या मार्काने, सगळं संपलं असं नाहीये. कष्ट कायमच करायचे आहे. इफ यू आर हे वाचलंय आपण, यू विल बी ॲट द पाथ ऑफ गुड स्कोर अँड द प्रिझर्व्हन्स टुवर्ड्स युअर स्टडी. दिस इज इनफ टू गेट 99 प्लस पर्सेंटाइल. आता 99 प्लस म्हणजे 100 पर्सेंटाइलचं टार्गेट ठेवायचं आहे. बरोबर आहे? मग चला सुरुवात करूया आपण. सुरुवात कशी करणार? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय काय, की मी तुमच्यासाठी माझ्या ॲप्लिकेशनवरती जवळ-जवळ कितीतरी, म्हणजे सगळ्याच सब्जेक्टचे पहिले टॉपिक मी फ्री ठेवले. जस्ट मी तुम्हाला दाखवतो कुठं जायचंय, कसं करायचंय, लक्षात घ्या. तुम्ही प्ले स्टोअरवरून प्ले स्टोअरवरून आपलं ॲप पहिलं डाउनलोड करा, सह्याद्री ट्युटोरियल्स. ठीक आहे.
ऍप मध्ये गेला की तुम्ही स्टोअर ऑप्शन दिसेल खाली, त्याला क्लिक करा. स्टोअर केल्या असल्या बॅचेस दिसतील, त्यातल्या फिनिक्स बॅच वर जावा. ओके, तिथं बॅच मध्ये गेला की तुम्हाला कंटेंट ऑप्शन दिसेल. मग नीट लक्ष द्या, लॉग टेबल वापरता येत नाही, 5 व्हिडिओ फ्री ठेवले, लॉगचे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. एमएचटी सीईटी मध्ये मी तुम्हाला सांगतो 12 स्टँडर्ड मध्ये लक्षात घ्या, फिजिक्स मध्ये रोटेशनल डायनामिक्सचे 7 व्हिडिओ फ्री आहेत. ओके, पहिला टॉपिक. त्याच्यानंतर मॅथ्स मध्ये गेलं तर डेरिव्हेटिव्हचे 8 व्हिडिओ मी तुमच्यासाठी फ्री ठेवलेत. केमिस्ट्री मध्ये गेला तर सॉलिड स्टेट सगळे व्हिडिओज तुम्हाला फ्री आहेत. हे झालं कुठलं सांगा? हे झालं एमएचटी सीईटीचं. अरे पण एमएचटी सीईटी कडे जायच्या अगोदर संघर्ष बॅच असणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या संघर्ष बॅच मध्ये इथं दिसत नाहीयेत, पण रोटेशनचे व्हिडिओ फ्री आहेत, लक्षात घ्या. केमिस्ट्रीचे सॉलिड स्टेटचे व्हिडिओ फ्री आहेत. मग पहिला संघर्ष मधून लेक्चर्स कंप्लीट करा. त्याच्या संघर्ष लेक्चर्स कंप्लीट झाले की तुम्हाला मी न्यूमेरिकल बॅच, ओके, फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, रोटेशनल डायनामिक्स, हे सुद्धा व्हिडिओ फ्रीच आहेत. नसतील तर मी फ्री करून ठेवतोय. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला आता सुरुवात करायची आहे बाळांनो. सुरुवात करायची आहे आपल्या ऍप वरून. आणि ते लेक्चर्स तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यानंतरच बॅच परचेस करा. मला माहिती आहे बॅच करतात, शेकडो मुलं दरवर्षी बॅच परचेस करतात, पण त्याचा रिझल्ट चांगला आहे. मग चला, आपलं ठरलंय काय? सॅक्रिफाईस. तुम्ही कोणत्या गोष्टीचा सॅक्रिफाईस करणार मला कॉमेंट मध्ये सांगा. इतका वेळ तुम्ही व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्ही मला वेळ दिलाय. मग मला तुम्हाला सांगायचंय, सर सुरुवात केली, इथून सुरुवात केली तर यश मिळेल का? मिळणार. लास्ट इयर सांगतो, सैनिक स्कूलचा मुलगा होता माझ्याकडं. एनडीएचा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर तो माझ्याकडे आला. 1 महिन्यापेक्षा कमी वेळेत त्यानं पहाटेपासून रात्रीपर्यंतचा वेळ दिला. 128 स्कोर झालाय. अरे म्हणजे क्लोज टू 99% टार्गेट होतं सीयूएपी सिव्हिल, गॅरंटीनं मिळणार. अरे पण त्याचं डेडिकेशन आहे, त्याचा त्याग आहे. ओके, मी तुम्हाला सांगू का, आजकाल काय होतं, ह्याचं लग्न आहे, त्याचं लग्न आहे, बारसा, यात्रा, जत्रा, ओके, बर्थडे सेलिब्रेशन मध्ये मुलांचा वेळ जातोय. ओके, हॉटेलिंगला जायचंय, ओके, बर्थडे सेलिब्रेट करायचंय. नाही रे, कुठंतरी याचा त्याग केला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या, मी इतकं खुश आहे ना, कारण यावर्षी ना मला तुमचा रिझल्ट दिसतोय. यावर्षीची बॅच खूप चांगली वाटते मला, खूप चांगली वाटते. तुम्ही सिन्सिअरली करताय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या शेवटी सांगतोय, तुम्ही क्लिअरली सांगतो, तुमच्यासाठी मी सांगतो, जर 11 स्टँडर्डचा मुलगा बघत असेल तर 12 स्टँडर्ड असेल, तर काही दिवसात मी केमिस्ट्री लाईव्ह स्टार्ट करतोय. ओके, पण त्याचबरोबर माझा एक प्लॅन आहे की तुम्हाला फिजिक्सचे पण लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करायचे आहेत, मॅथ्सचे पण लाईव्ह लेक्चर प्रोव्हाइड करायचे आहेत. पण सरप्राईज असणार आहे थोडंसं, की मी नाही, हे 2 लेक्चरसाठी दी बेस्ट फॅकल्टी तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही गेस करा कॉमेंटमध्ये की त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, पण ऍज अ टीम म्हणून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहेत. ओके, म्हणजे ते बेस्टच असणार आहे, लक्षात घ्या, सगळं बेस्ट असणार आहे. आणि काय घ्यायचंय? 11 स्टँडर्ड. म्हणजे का? कारण 12वीत असताना 12वीचा अभ्यास बऱ्याच मुलांचा राहतो. 11 केव्हा करणार? मग आम्ही जर तुम्हाला 11चा पोर्शन क्लिअर करून दिला, ओके, तर तुम्ही सगळ्यांच्या पुढे असणार आहे, लक्षात घ्या. आणि नो डाऊट, का नाही असणार? मला तुम्ही सगळ्यांच्या पुढे हवंय. तुमच्यात प्रगती झालेली मला बघायची आहे. ते माझं स्वप्नच आहे की प्रत्येक घरात एक आनंदी वातावरण असलं पाहिजे. तणाव असतो विनाकारण नाही पाहिजे इथून पुढे. मग चला, मला तुमचा सपोर्ट हवाय. कॉमेंटमध्ये तो सपोर्ट दिसला पाहिजे. ऑल द बेस्ट.